आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ तपोवनचे सर्व सभासद आता भुदरगड किल्ल्यावर आलेलो आहोत। हा भुदरगड किल्ला गारगोटीपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि या किल्ल्यावर संपूर्ण आम्ही उतरलो तेव्हा सर्वत्र ढगाचे साम्राज्य पसरलेले होते। आम्ही तिथे उतरल्यानंतर या किल्ल्याचा सर्व इतिहास सांगणारा एक तिथे लेख आहे, तो आम्ही वाचून पाहिला। हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळातील असून तो भोजराजाने बांधला आहे असे त्यावर लिहिलेले होते। आणि या किल्ल्यावर मुख्य म्हणजे इथे भैरवनाथाचे मंदिर आहे। आपण समोर पाहत आहात हे भैरवनाथाचे मंदिर आहे आणि बऱ्याच लोकांचा हा भैरवनाथ हा कुलस्वामी आहे। तर आम्ही प्रथम या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास वाचला आणि नंतर आम्ही भैरवनाथ मंदिरात जाऊन भैरवनाथाचे दर्शन घ्यायचे ठरवले। संध्याकाळची वेळ होती त्यामुळे पुजारी नसल्याने भैरवनाथाचे मंदिर बाहेरून बंद होते, तरी देखील आम्ही बाहेरून दर्शन घेतले आणि खूप सुंदर असं हे भैरवनाथाचं मंदिर या किल्ल्यावर बांधलेलं आहे। संपूर्ण तटबंदी आहे आणि जांभ्या दगडाचं संपूर्ण बांधकाम आहे आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप सुंदर आणि निसर्गरम्य आणि अवर्णनीय असा हा परिसर आहे। जरी थोडा पाऊस होता तरी आम्ही त्यातून छत्री घेऊन आम्ही किंवा काही लोक रेनकोट घालून आम्ही किल्ल्यावर फिरायचं ठरवलं। हा किल्ला संपूर्ण फिरायला जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो। आम्ही या किल्ल्यावर भैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर तिथे जवळच एक तोफ आहे, त्या तोफ खाण्याजवळ गेलो आणि तिथून आम्ही तोफेजवळ थांबून आम्ही आमच्या सर्वांचे फोटो काढले आणि आम्ही हा किल्ला पाहण्यासाठी पुढे गेलो। हा मंदिराच्या आवारातील परिसर आहे। समोर आपल्याला बंद झालेल्या भैरवनाथ देवाचा मंदिराचा हा दरवाजा दिसतो आणि त्या गजातून आपल्याला आतील भैरवनाथाचे दर्शन घेता येते। आम्ही ते दर्शन घेतले आणि नंतर आम्ही या किल्ल्याच्या बाकीचा जो परिसर आहे तो पाहण्यासाठी आम्ही निघालो। आपण पाहत आहात इथं समोर किती धुकं पसरलेलं आहे आणि खरोखरच आपण जणू काही महाबळेश्वर किंवा पाचगणीच्या ठिकाणी आहोत असंच आम्हाला वाटत होतं। आम्ही तिथून थोडासा एक बुरुज चढून तिथे असलेल्या तोफेजवळ गेलो। तिथे आम्ही सर्वांनी फोटो काढले आणि खूप मस्त असं प्रसन्न वातावरण होतं। जरी वारं होतं तरी त्यातून आम्ही ह्या प्रसन्न वातावरण असल्यामुळे आम्हाला खूपच बरं वाटत होतं। फोटो पण काढतो.
भुदरगड छत्रपती शिवाजी महाराज की हर हर छत्रपती शिवाजी महाराज की ज्येष्ठ नागरिक तपोवन संघाचा विजय असो. अहो असं हे दुर्मिळ दृश्य आहे की नाही. घेणार आहे सगळं घेणार आहे. लोक म्हणतात ढगात पाठवून तुला. हा आम्ही ढगातच आलो. चला आपला कुणाकडे सेपरेट फोटो काढायची तिथे या युट्यूब मध्ये घेतला की एक कॉपी. चला हो बरोबर की सगळे मी येतो तिथे फोटो. किल्ल्याच्या तटबंदीवरून खालचे दृश्य देखील खूप सुंदर दिसत होते. तसेच खालील गावे देखील आम्हाला दिसत होती. जरी ढग होते तरी त्या ढगाच्या वातावरणात ही खालची गावं देखील फार सुंदर अशी दिसत होती. तिथे लहान मुलांच्यासाठी विविध खेळाचे देखील चांगले नियोजन केलेले आहे. म्हणजे सुट्टीत ज्यावेळा मुलं ह्या किल्ल्यावर येतात तेव्हा तिथं त्यांना भरपूर वेळ खेळता यावं अशी देखील इथं व्यवस्था केलेली आहे. आणि आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक ह्या किल्ल्यावर जरी वारं किंवा थंडी होती तरी आम्ही त्यातून सर्वजण इकडे तिकडे फिरत होतो. आणि नंतर आम्ही येथील शिवमंदिर आणखीन जो दूधसागर तलाव आहे तो पाहायला जायचं ठरवलं. हा दूधसागर तलाव या किल्ल्यावर खूप प्रसिद्ध आहे आणि तो पाहण्यासाठी मुद्दाम लोक जातात. तर या मंदिरापासून साधारण एक अर्धा किलोमीटर अंतरावर हा दूधसागर तलाव आहे. पण समोर पाहत आहात हे शिवमंदिर असून याला छत्रपती शिवाजी महाराज मंदिर असंही म्हणतात. आणि हे मंदिर बंद होतं, गेट बंद होतं, तरी पण आम्ही लांबून ते पाहिलं. आणि नंतर आम्ही दूधसागर तलावाकडे निघालो. या दूधसागर तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे या तलावातील वाळू पांढरी असल्यामुळे याला दूधसागर तलाव असं म्हणतात. आणि अलीकडे इथे संपूर्ण जांभ्या दगडाचं बांधकाम केलेलं आहे. समोर पाहत आहात हा दूधसागर तलाव असून हे या किल्ल्यावरचं एक खास आकर्षण म्हटलं तरी चालेल. आम्ही तिथे सर्वांनी त्या बांधलेल्या चौथऱ्यावर आम्ही सर्वांनी फोटो काढले आणि घोषणा दिल्या आणि खूप सुंदर असं वातावरण होतं. त्या वातावरणाचा देखील आम्ही सर्वांनी लाभ घेतला. या दूधसागर तलावाचा घाट देखील खूप सुंदर बांधकाम केलेलं आहे आणि तिथं जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. तर असा हा आपण ज्यावेळा भुदरगड किल्ल्यावर जाल त्यावेळी हा तलाव नक्की पहा.
खूप सुंदर असं इथे बांधकाम केलेलं आहे. अशा प्रकारे आमची भुदरगड किल्ल्याची सफर देखील खूप छान झाली आणि इथलं वातावरण इतकं सुंदर आणि आल्हाददायक होतं, त्यामुळं आम्हाला अजिबात प्रवासाचा शीण आला नाही आणि आम्ही सर्वजण कोल्हापूरकडे परतण्यासाठी निघालो.